साहेबराव, अरे मी एवढं मनापासून सॉरीची चिठ्ठी लिहिली होती, पण अंजलीबाईंनी काय केलं? सॉरीचं इमान करून उडवलं. साहेबराव, एका माणसाचा रुसवा घालवायचा तर काय करावं लागेल? लाडूला फिरायला घेऊन जावं लागेल. इकडे रे, तुझं काय असतं मध्ये मध्ये? दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ. जे आपण भांडून चालणार नाही म्हणा की. हो मग तसं ठरलंच आहे ना आपलं एकमेकांशी भांडायचं नाही म्हणून. वाईट ठरलंय, पण मग माझं सॉरी. सॉरी, खरंच माझं चुकलं. मी न बघताच लाडूला विमान करून दिलं. आता किती वेळा सॉरी म्हणू म्हणजे तुमचा राग जाईल सांगा? साहेबराव, राणा कधी आपल्या माणसांना राग धरतो का? बघा, साहेबराव बी नाही म्हणतो. हा, तुम्हाला जरा वाईट वाटलं होतं. तुम्ही कुस्तीच्या टायमाला आला. समजा जगासमोर सॉरी म्हणलं. तुमच्या प्रेमाने मला इथे ओढून आणले. आता तुमची वेळ. माझ्या प्रेमासाठी तुम्हाला ही मॅच जिंकावीच लागेल. उठा राणाजी, उठा, उभे राहा आणि मॅच जिंकूनच थांबा. तिकडेच समजा मिटलं बघ. म्हटलं ना आता फिरायला जायचं. काय रे तुझं सारखं मध्ये मध्ये? राणादा सांग की जायचं ना मग फिरायला. जायचं की. कधी? उद्या. चला, आता सगळे प्रश्न सुटले. आता तुम्ही दोघांनी हातपाय धुवून घ्या. मी तुमच्यासाठी मस्त काहीतरी खायला आणते. चालतंय. अहो, खायला केव्हा बी तयार असते आपण. काय लाडू? चल 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 चल. चला. आई शाबास. चल चल. लाडू, तुला खायला काय पाहिजे ते सांग. माऊ समजा बनवणार. चिकन 65, लॉलीपॉप, मसाले भात, हा, खीर खीर खीर, पुरणपोळी, बासुंदी समजा बस पाहिजे. बस बस, आपल्याला जेवण बनवायचंय, हॉटेल नाही उघडायचं. काय साहेब? काय झालं? काय साहेब? वहिनी, काय घर सोडून निघून गेल्या. काय? अहो पण का? ते काय माहित नाही, पण मला म्हटलं काय तर गोड खाऊ वाटायलंय म्हणून मी योच्या त्याच्या खोलीत घेऊन गेले. तेव्हा संनीताने सांगितलं माझ्या ताई सब घर सोडून निघून गेल्या म्हणून. सूरज, सूरज, अरे ना काय झालं? काय ऐकतोय मी? वहिनी घर सोडून गेल्या. अरे नेहमीची नाटकी राहणार. तू लोड घेऊ नकोस. काय बोलतोय कळते का तुला? तू असं कसं जाऊ दिलं वहिनीसनी? या टायमाला कुठे जाणार त्या? कुठं बी जाणार नाही ती. तू खरंच टेन्शन घेऊ नकोस. जरी गेली की नाही 4 दिवसात परत येते आपण. अजिबात नाही. पहिलं काय झालं ते सांग. खरंच काय व्हायला नाही बाबा. विनाकारण टाळकं सटकल्या निघून गेल्या. ठीक आहे, मीच जाऊन बघतो. राणा जाता मर्दा. थांब की, मी सांगलो म्हणून थांब की. अरे बघ, हे बघ, तू खरंच थांब. मी खरंच सांगायला लागलोय. तिला डिमांड दिलं की लईच करते ती. सूरज, हे बघ, कधीतरी ऐकत जा की माझं. अरे थोडा टाइम थांबूया आणि बघूया मग. अरे पण ऐक, खरंच सांगतोय, थांब. वहिनी कुठे गेला असते आता?
साहेब हे घ्या. हे काय? अहो तुम्हीच तर म्हणला होता ना तुम्हाला काहीतरी गोड खाऊसं वाटायला म्हणून. घरात दुसरं काही मिळालं नाही मग नेहमीसारखा चहाच आणला. घ्या. वत आमच्या डोसक्यावर आता. मग थांबा आधी गार करते. आधीच तुमचं डोसकं गरम, त्यात गरम चहा नुसतं जाळच व्हायचा. चंदे, तू बी का नाही समजा घरातल्यांसारखीच आहेस बघ. अहो तर म्या काय केलं होतं साहेब? तुम्हाला काहीतरी गोड खाऊ वाटतंय म्हणून मी चहा आणला. चहा घेऊन तुमच्या खोलीत गेले तर सनिदा म्हणलं तुम्हाला घरातून हाकलून दिलंय. माझा तर जीव जाता जाता राहिला. मग बघितलं तर तुम्ही इकडेच बसलाय, गेला नाहीसा. मग चहा इकडेच घेऊन आले. घ्या. चंदे, आमचं डोसकं आधीच फिरलंय, त्यात तू उग कडकड करू नका. चल निघ. अन कोण आम्हाला न्यायला येतंय का ते बी सांग. मला नाही वाटत बघा ताईसाहेब. अहो सनिदा म्हणत होतं अजिबात कुणी बी जायचं नाही. मग तू कशाला आली इथं तडफडायला? चल निघ निघ. अहो ताईसाहेब माझा जीव आहे हो तुमच्यावर म्हणून मी आले इकडं. तर उलट तुम्ही माझ्यावरच भडका. राहू द्या, रास्त थंडीत कुडकुडायची मला तर कुठं हौस आहे. जाते म्या. अगं चा चा. नमस्कार वहिनी, मी माननीय परेश पाटील. म्हणजे ते बाहेरच्यांसाठी घरातल्यांसाठी पप्याच म्हणा. ते नाही, असं रातचं थंडीचं असं बाहेर का बसलायचा? म्हणजे रोज बसते काय? झालं हा झालं बोलून. उघड डोसकं फिरवू नका सा. पाळक ना पाळक. अहो असं काय करलंय वहिनी? अहो साहेबांचा निष्ठावान कार्यकर्ता हो तुम्ही. ते उत्तमराव जाधव ते बी ओळखतात मला. ओळखत्यात, पण आम्ही नाही ओळखत तुला. चल कडकडनं सुटायचं. चल. तुम्ही नवरा बायको तुम्ही सेमच आहेसा बघा. ते सूरज बी काय झालं की कडकडनं सुटायचं असंच म्हणतोय. ते नवऱ्याच्या वळणावर गेलीस काय तू? तू तोंड सांभाळून बोलायचा. समदे वहिनी साहेब म्हणतात आम्हाला. हार तुरा करण्याची हिंमत कशी झाली ना तुझी? आता पारख्या बहिणीला काय आवाजाव करू? आता उत्तमराव जाधवांनी लय मानतोय मी. तू मला धर्माच्या बहिणीसारखी झालीस की नाही? हा बरोबर की नाही? परत ते नाही, घरात भांडणं झालं वाटतं. तुला काय माहित? 3 वर्ष तडीपार होतो मी. त्या तडीपारीत सगळं जग पोळून प्यालोय मी. नुसतं बघितलं की नाही तरी कळते मला. ओळखतोयस ना? आता तू आणि तुझा धर्म कडकडनं सुटायचा, नाही तर आमच्या एवढा वाईट कोण नसल. मी आपलं माणुसकीच्या नात्याने विचारपूस करावं म्हटलं तर काय माणुसकीच राहिलं नाही जगात. जाऊ दे, येतो तायडे. चल. तू तरी सांग की. अरे राणा, माझा ऐकणार होय तू? त्या परीस तू समजून सांग त्याला. तुझं ऐकल तू. सूरज, नाही तो आगाऊपणा कशाला? एकट्या कुठे जातील वहिनी? जाणारच नाही ती, माझी गॅरंटी आहे. या घरातला ऐश्वर्याम सोडून ती कुठंच जाणार नाही बघ. कुठे गेल्या काकी? कुठे नाही. टीव्ही रुसल्या काय? नाही नाही, तू खेळ. पर सूरज, असं काय झालं तरी काय सांग? काय नाही झालं गो धक्का. आणि तुम्ही उगाच टेन्शन घेऊ नका. ती कुठं बी जाणार नाही. कुणी जा म्हणलं तरी बी जाणार नाही आम्ही. आमचं घर आहे हे.
वहिनी वा 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 या 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 उत्तमराव जाधवांची लेख आलेली आहे. बघ तुला म्हटलं होतं की नाही कुठे बी जाणार नाही, मला गॅरंटी होती ही परत येणार. गॅरंटी कसली हो? अहो या घरातल्यांची काळजी वाटत्या म्हणून आम्ही आलोय परत. काळजी? हा मग वाटतीच की काळजी. रुसून आपलं घर आपली माणसं सोडून माहेरी जाण्याची रीत नाही आम्हा जाधवांमध्ये. ए आता तू परत नाटकं करशील आणि बडबड करशील करी मी स्वतः घरातनं बाहेर काढीन. बघितलं राणा भाऊजी, बघितलं? हे असं असतंय बघा कायम यांचं. म्हणून का नाही आम्हाला एक मिनिट बी थांबू वाटत नाही घरात. अहो या घरातल्या माणसांसाठी आमचा जीव जळतोय हो राणा भाऊजी. खरं म्हणून आम्ही परत आलो बघा. रुसली होतीस? बारक पोरग लाडू लाडू अरे आम्ही चाललो होतो खरं, पण पण तुझ्यासाठी का नाही जीव तिळतिळ तुटत होता आमचा. तुझ्या आईनं गमन झालत र आम्हाला, म्हणून मग आलो परत. झाली तुझी कारण? नाही झाली असतील तर या घरातला ऐशोआराम सोडायचं नाही हे खरं कारण सांगून मी मोकळी हो. तुम्हाला आमचं मन कवाच कळणार नाही. अगं असल तर कळेल की काय बी बडबडायचं. कुणाला आमची किंमतच नाही काही. आमचं मन कुणाला कळलंच नाही बघा. या घरातल्यांसाठी आम्ही एवढं काय काय करतोय, पण कुणाला काही पडलेलेच नाही. अगं ये अगं हे बघ तू घराची काळजी सोड, स्वतःची काळजी कर काय. आणि असं लाडू तू कधी मगरीची अस्व बघितल्यास? नाही. अरे मग बघ की बाबा, ते बघ ते बघ ते बघ. ते बघ लाव नेम लाव नेम लाव हा, लाव 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 1 2 3 जाओ. बरोबर आहे, चुकलंय. आत ठेवून द्या. माऊ नको जायला शाळेला. नाही राधा तू सांग की. माऊस नाही म्हणते. चल आता ये इथे बस लवकर वर ये. का पण माऊ? का म्हणजे काय? दिवाळीची आत्ताच तर सुट्टी संपली ना, मग आता परत अजिबात सुट्टी घ्यायची नाहीये. अशाच सुट्ट्या घेत बसलास तर शाळा कधी शिकणार तू? मी शिकतो माझं मी. तुझं तू शिकायला तू काय एकलव्य आहेस? कोण एकलव्य? आता शाळेत चल, मग एकलव्याची गोष्ट सांगते तुला. शाळेत नको, आपण फिरायला गेल्यावर सांग. फिरायला वगैरे काही जायचं नाही हा शाळा बुडवून. उतर. माऊ तू शाळेत खोट बोलू नाही. तू असा शिव विचार शिकवतेस शाळेत, मग तू का खोटं बोलते? मी? तुम्ही दोघं बी. काल काय म्हणलं मला त्याला घेऊन जाणार आणि आता घेऊन जाईन ना. खोटा शिव विचार शिकवते तू. वा बरोबर पॉइंटच पकडले की लाडून. आता आता काय? फिरायला जावं लागेल. फिरायला जायचं. फिरायला जायचं. फिरायला जायचं. अरे कुठे चाललास? उभं राहायचे.
कुठे जायचं? अण्णा, मला पन्हाळ्याला एवढं लांब जाण्यापेक्षा आपण आपल्या मळ्यात जाऊन मजा करू की. कुठे पिताला? आपल्याला काय मज्जा केल्याची कारण. चालतंय चल. हो, पण त्याआधी मी महाजन सरांना फोन करून विचारते. दे दप्तर. इकडे काय रे, शाळेत गेल्यापासून लय उशीर झालायस की. आम्हाला बरोबर शब्दात पकडलंस. हायच विचार मी. चला तू जायचं फिरायला. मळ्यात गेला लय मज्जा करू. हुशारपणाचा किती तो वाव. नाही, या टायमाला तरी निदान काय खोट येऊ नये म्हणजे झालं. नाही तर काय नुकसान ठरलेलंच आहे म्हणा. मरी आईचं फेरं परवडलं, तुझ्या तोंडाची टकळी नाही. अगं गिरणीचा जाडजूड पट्टा बी तुटतोय ग, पण एवढं वाकडं तिकडं बोलून बोलून तुझी जीभ कशी झडत नाही? का खरं बोललं तर झोंबलं काय? चोराच्या मनात चांदणं अशी गत झाली तुझी. आमचं सोडच र तू. तू आधी दिवसा ढवळ्या चांदण्या बघणं, स्वप्न बघणं सोडून दे. हे असलं डबडं असतंय की नाही खाटखुट करायचं. कोर्टाच्या बाहेर ते टायपिंग वाला घेऊन बसलेला असतात. काय तर देवा आव आणलाय बिझनेसचा. बापरे. तू ग माझं डोसकं फिरू नका. एकतर आजच्या सगळ्या शेतकऱ्यांच्या नोंदी करायच्या, त्यात तू आणि टाइम बरबाद कर माझा. ए, असल्या भानगडी करायची सवय बी नाही आम्हाला. करू बी नगस. कालचं ध्यानात आहे का तुझ्या? मोठ्या तोऱ्यात गेलतीस की मी अगर सोडलं म्हणून, आणि काय झालं मग? मान खाली घालून परत घरात. हे बघ, आव्हान्यात तूच पटायचंय. तुझं डिमांड मिळवायला गेली आणि रापकन आपटल्या तोंडा. आता तर राहणार झाला मी तुझी लायकी कळली ग. हे, आमची लायकी काढायचं काही कामच नाही. हा, असंच तर काढून मी. आमचं सोड र. जणू काही तुझी लई लायकी र. गावात जे काही एवढं तोऱ्यात फिरत असतोस की नाही, कुणाच्या जीवावर? थोरल्या भावाच्या आणि मामांजींच्याच नव. तुला कोणी विचारते ग? हा, तुझी मम्मी पप्पा तर 4 दिवस बी ठेवून घेत नाही तुला. माझी एवढी बी वाईट कंडिशन नाही तुझ्यासारखी. तेव्हा जरा तोंड सांभाळून बोलायचं. आम्ही तोंड सांभाळूनच बोलतोय. तू तुझं बघ आधी. एवढं बिझनेस म्हणून उड्या मारायलास की नाही, कुणाच्या जीवावर र? राणा भाऊजींच्याच नव. नाही ते याच्या आधी कोण काळ कुत्रा बी विचारत नव्हतं तुला. काय म्हणलीस तू? हा, काय म्हणलीस? बोल परत, बोल की परत. जीभ हासडून हातात येईन आता. म्हणजे आता बायकोच्या अंगावर हात उचलणार आहेस तू? हे बघ, बायकांवर हात उचलायची पद्धत नाही आमच्या गायकवाड घराण्यात. नाही तर तुला चांगलीच दावलं असतं. तसं बी आता लई झालंय. तुला माझा इंगा दावायचा टाइम आलाय आता. काय धावतो की काय ते? सूरज काय चीज आहे, लवकरात लवकर धावतो तुला. तू जाच माझ्या वाट्याला आणि बघ मग. आईसाहेब, बायकांच्या अंगावर हात उचलायची पद्धत नाही गायकवाडांच्यात, म्हणून वाचलासा. नाहीतर आज काही खरं नव्हतं बघा. तू आमचं बोलणं चोरून ऐकत होतीस? तुमच्यासाठी. अहो तुम्हीच तर म्हणलं तू तुझं कान आणि डोळं काय उघडं ठेवत जा. कुठं काय होतंय काय नाही त्या समध्या खबरा येऊन सांगत जा. ए बाई, याचा अर्थ आमच्यावर पाळत ठेवा असं सांगितलं नव्हतं आम्ही. ताईसाहेब, आता ती मला सवय झाली हो. बरं ती सोडा. बरं हे खरं आहे बघा, आजकाल सन्निधानची लईच हिंमत वाढल्या बघा. यो समजा का नाही, त्या मास्तरनीच्या आणि ठोकळ्याच्या लाडाचाच परिणाम आहे. या दोघांनीच यांना शेप हारून ठेवले. आमचा नवरा बिघडला म्हणून दोघं लई खुशीत असत्याल, पण आता नाही यांच्या खुशीला काडी लावली की नाही तर नाव बदला आमचं.